रामकृष्ण हरी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अर्थात ही वारी म्हटलं, पंढरपूरची वारी, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो आणि भेदाभेद भ्रम अमंगळ याचा प्रत्यय आज आपल्याला या पंढरपूरच्या वारीमध्ये येतोय. आषाढी वारीसाठी काल माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि लाखो भाविक भक्त हे आता पंढरपुराकडे निघालेत. परवा दिवशीपासून देहूहून लाखो भक्त वारकरी हे आता पंढरपुराकडे निघालेले आहेत. हा लाखोंचा समुदाय ज्यावेळी पंढरपूरच्या दिशेनं जातोय त्यावेळी तो माऊली माऊली म्हणतोय परस्परांना. परस्परांमध्ये असणारं प्रेम, परस्परांमधला जिव्हाळा माऊली या शब्दामध्ये आपल्याला दिसून येतो. माऊली म्हटलं ना की इथं कुणीही लहान नाही, थोर नाही, उच्च नाही, नीच नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, सारे समान आहे. ही समानतेची प्रतीक असणारी माऊलींची पालखी, तुकोबांची पालखी, वेगवेगळ्या संतांच्या पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत. यावर्षीचा आषाढ महिना हा नेहमीप्रमाणेच आहे, परंतु यावर्षीच्या आषाढ महिन्यामध्ये माऊलींच्या पालख्यांसोबत थोडासा पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. हाच पाऊस भविष्यकाळामध्ये असाच राहो, याहून पावसामध्ये आणखी वाढ हो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. माऊली आणि तुकोबार आहे ज्यावेळी पंढरपुरात जातील त्यावेळी पंढरपुरामध्ये मोठा समुदाय हा त्या वैकुंठाच्या काठी, वाळवंटाच्या काठी जमा होईल आणि वाळवंटी गेल्यानंतर सारे जण भक्तिभावानं पांडुरंगाच्या पायाशी तल्लीन होऊन नमस्कार करतील भक्तिभावानं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. एकमेकांना आदर करणारी संस्कृती, माऊली म्हणणारी संस्कृती, प्रेम करणारी संस्कृती, आणि ही संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठीच हा आपला पालखीचा सोहळा आहे. आणि या पालखीच्या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी.